पहिला चेंडू अगदी वेगवान हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. अपील केली आहे. अपील मध्ये उत्साह जरूर आहे परंतु पंचांना अपील मध्ये स्वारस्य नाहीये. निर्धाव चेंडूची होते सांगता गोलंदाज अशोक मोहिते पहिलं षटक घेऊन ओव्हर द विकेट. दुसरा चेंडू अशोक मोहिते हाफ ट्रॅकर होता. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. लॉंग ऑन आहे. क्षेत्ररक्षक अगदी चेंडू खाली पकडला जाईल. झेल फलंदाज रोहित बाद. गोल्डन डकचा शिकार ठरले तर रोहित पहिला धक्का बसतोय टीम मोहिते ब्रदर्स. ब्रदर्स तो असेल. आता तुम्हाला त्याचा वापर निलेश यांचा पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता. अप्पर कट
बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू खेळलाय, एक धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न दिला आहे, दुहेरीसाठी पलटल्यात आणि ते मात्र काय घडलंय, कॉलिंग चुकलंय क्षेत्ररक्षकाने, फेकी अगदी चुकीच्या दिशेला केले मी तर म्हणेन. परंतु हे ग्रामीण क्रिकेट आहे, हा ग्रामीण क्रिकेटचा थरार, हे आपलं गावचं क्रिकेट आहे. तुम्हाला अगदी छोट्या छोट्या बांधावरून असा प्रवास करावा लागतो, वावरामधून धावावं लागतं, माती जास्त असते, कधी कधी बूट देखील अडकतात, परंतु हे क्रिकेट आहे. चेंडू काहीसा खाली राहिलाय, अगदी फलंदाजाला चकित केलाय. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय, निर्धाव चेंडूचे होते सांगता. अगदी ज्या प्रकारे पहिलं षटक हाताळलं गोलंदाज अशोक यांनी, त्यानंतर निलेश दुसरं षटक हाताळत असताना चांगली सुरुवात. निलेशचा हाफ ट्रॅकर होता, अगदी विराट कोहली T20 विश्वचषकातील आठवण करून देणारा हा फटका येतोय. फलंदाज सुरेश यांच्या बॅट मधून एक विस्फोटक षटकार. प्रीमियर लीग षटकार. दोन षटकार आले, या षटकात 15 धावा धाव फलकावर. फलंदाजी करत असताना मोहिते ब्रदर्स. निलेशचा शेवटचा चेंडू, हाफ ट्रॅकर होता, झेलची संधी असेल, अगदी मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात होते, झेल सोडलाय. अगदी फलंदाज सुरेश यांना मिळालंय जीवनदान, आणि हे मिळालेलं जीवदान मात्र किती मोठा उपद्रव करेल हे देखील पाहायचंय. ज्या प्रकारे हा फटका फसला होता, चेंडूला टाइम करू शकले नव्हते. बॅकफुटला जाऊन अगदी ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय. वाईडिश लॉंग ऑफ आहे, डीपला एकेरीचा प्रयत्न झालाय, दुहेरीचा प्रयत्न अगदी डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र इथे धोक्याची नक्कीच वाजली असती, परंतु फलंदाज आहेत सुरक्षित. 2 षटकांची होते सांगता. टीम मोहिते ब्रदर्स 17-2. यस डीजे अद्वैत. मोहिते ब्रदर्स.
अप्रतिम झेल, फलंदाज बाद. धावा धाव फलकावर. अगदी झेल जरूर पकडला, परंतु शरीराचं संतुलन बिघडलंय. फ्रीडचा चेंडू, फ्रीडचा चेंडू हाफ ट्रॅकर होता, मिड विकेटला खेळला, एकदा पूर्ण केले. दुहेरीचा प्रयत्न होईल का? फेकी अगदी चांगली आहे, धावचीची संधी आणि फलंदाज दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात धावबाद. सूरज आलेत आणि त्यांच्या साथीला बंड्या. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू काहीसा खाली राहिलाय. अगदी चेंडू फलंदाजाला समजला नाहीये. या खेळपट्टीवर अगदी चेंडू जर पाहिलं तर अतिरिक्त उसळी देखील मिळते, चेंडू खाली देखील राहतोय, म्हणजेच काय तर समतोल खेळपट्टी. फलंदाज गोलंदाज यांना साथ देणारी खेळपट्टी. नो, पंचांचा कॉल, नो प्लस येतोय. फलंदाज बंड्या यांच्या बॅट मधून एक खणखणीत षटकार.
डीजे अद्वैत. चला टॉस साठी या दिव्यराज 11 सुनील महाडिक साहेब उद्योजक आहेत त्यांचा संघ आणि त्यांच्या विरोधात डी कॅपिटल संजय भिलारे साहेब संतोष भालेकर साहेब यांचा संघ. चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे प्लीज. टॉसचा बॉस मध्ये आपण पाहतोय अगदी श्री नाईकबा यात्रेनिमित्त नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग 2024 6 संघ मालक त्यांचे कटआउट आहे. अगदी महेश पाटील साहेब यांचा देखील आपण कटआउट पाहतोय आणि या पश्चिम महाराष्ट्रातील दानशूर व्यक्तिमत्व पैलवान समीर दिघे साहेब यांचा देखील आपल्याला छायाचित्र पाहायला मिळतंय या कटआउटवर. चला आपण टॉस करणार आहोत. दिव्यराज 11 विपक्ष डी कॅपिटल्स. अगदी सुभाषदादा जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. एका बाजूला दिव्यराज आणि एका बाजूला डी कॅपिटल बॉईज. दिव्यराज संघ कॉल करेल स्विंग द कॉइन. छापा कॉल केलाय, काटा आलाय. मान्यवरांचा मनपूर्वक आभार अभिनंदन. डी कॅपिटल्स बॉईज नाणेफेक जिंकले. निर्णय काय असेल? फलंदाजी. अगदी फलंदाजी करताय. 4 षटकांची लढत. नवी मुंबईचं क्रिकेट झालं, आता मात्र आपल्या अगदी नाईक बनपुरी गावामध्ये भालेकरवाडीचं क्रीडांगण कसं वाटतंय? गावाला खेळताना जो आनंद असतो तो मुंबईपेक्षा द्विगुणित असतो. इथे जी एनर्जी भेटते, मातीत खेळताना जी एनर्जी असते, जो घाम जातो, तो त्याचं मोल खूप वेगळंच आहे. येस, अगदी मुंबईमध्ये तुम्ही क्रिकेट कितीही खेळा, अगदी जगाच्या पाठीवर तुम्ही कुठे असं आपल्या गावामध्ये खेळण्याची वेगळी मजा असते. गोलंदाजी करायची आहे, 4 षटकांची लढत, कितपत रोखण्याचा माणूस असेल? कमीत कमी 30च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. येस, अगदी नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग आपल्या भालेकरवाडीचं क्रीडांगण आपल्या गावच्या मैदानामध्ये आपल्या गावामध्ये खेळत असताना कसं वाटतंय आणि किती आनंद झालाय? मातीत खेळण्याचा आनंद द्विगुणित आहे. कारण आम्ही ज्यावेळी पहिल्याच मॅचला सांगितलं मी, आउटफील्ड फास्ट असते त्या पीचवरती खेळतो मुंबईमध्ये, पण इथे स्लोवर आउटफील्डवरती खेळताना खूप मजा येते. यस, देऊया दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवरांचा देखील आभार. नाणेफेक झाले, नाणेफेक जिंकले टीम डी कॅपिटल्स. प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. सामन्याला होईल सुरुवात. अशोक आणि त्यांच्या साथीला मंगेश सलामीचे फलंदाज. षटक क्रमांक 1 गोलंदाज. पहिला चेंडू अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू अगदी बाट आणि चेंडूचा चांगला संपर्क झाला नाहीये. 1 धाव तत्वर मात्र प्राप्त केली जाते. निलेश पहिले षटक अगदी पहिला चेंडू अचूक टप्पा आणि वेग. निलेश हा चेंडू हाफ ट्रॅकर होता. क्रॉस बॅटेड फटका चेंडू अगदी मिड विकेट सीमारेषा पार. धन्यवाद. मंगेश यांच्या बॅट मधून एक पहिल्या चेंडूवर चांगला फटका चौकार. 5 धावा धाव फलकावर. अगदी 35 धावांचं लक्ष्य समोर. टीम साई संजीवनी अक्षय पवार साहेब उद्योजक डॉक्टर गणेश पवार साहेब यांचा संघ. वेगवान चेंडू बॅटची वरची कडा अगदी लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू अगदी आपण कटआउट पाहतोय. नाईकबा बनपुरी प्रीमियर लीगचे 2 धावा अगदी प्राप्त होतील. या 2 धावा मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये प्राप्त होत असताना टीम
साई संजीवनी संघ आणि अर्थातच मंगेश यांना. अगदी भालेकरवाडीचं हे मैदान जर पाहिलं तर अगदी पावसाळ्यामध्ये शेती केली जाते आणि नंतर उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेला अगदी मुलं गावी येतात आणि त्यावेळेला या क्रीडांगणामध्ये क्रिकेट खेळलं जातं. अगदी मेहनतीने खेळपट्टी बनवली जाते प्रत्येक खेळाडूने आणि प्रत्येक कमिटीमधील सदस्याने हे क्रीडांगण बनवण्यासाठी मेहनत केली आहे. कारण जर पाहिलं तर सीमारेषा वेगवेगळ्या कपड्यांनी आपण पाहिले रंगवली आहे आणि समोर जर पाहिलं तर नाईकबा मंदिर आणि हे सह्याद्रीचं कुशीमध्ये वसलेलं आहे हे भालेकरवाडीचं क्रीडांगण. हाफ टॅकर होता, आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, अचूक टप्पा आणि वेग हे मात्र लक्षण राहिलंय गोलंदाज निलेश यांच्या गोलंदाजीचं. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो आणि तेवढाच वेग देखील आहे. तुमच्याकडे वेग असून चालत नाही, तुमच्याकडे टप्पा देखील असायला हवा. परंतु निलेश यांनी अद्याप या षटकामध्ये टप्पा आणि वेग या दोन्ही गोष्टींचं संतुलन मात्र चांगलं हाताळलंय. मंगेश अगदी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाज निलेश यांच्या टप्प्यावर गोलंदाजी करण्यामध्ये जो हातखंड आहे फलंदाज मंगेश यांना मात्र शांत ठेवलाय. या षटकामध्ये एक चौकार जरूर आला, परंतु 5 चेंडू अखेर टीमची धावसंख्या बिनगडी बाद 7. 1 to go. शेवटचा चेंडू निलेश यांचा. अगदी बॅडमिंटन मध्ये जसं रॅकेट चालतं तशी इथे बॅट चाललंय. चेंडू जाईल लॉंग ऑफ रिझन मध्ये. 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. चौकार. धन्यवाद दिशा अद्वैत. फलंदाज मंगेश यांच्या बॅटमधून अगदी पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आले. पहिल्या षटकाची होते सांगता 11 धावा धावफलकावर. टीम साई संजीवनी 35 धावांचा पाठलाग करत असताना आता सामन्याचं समीकरण 18 चेंडू मध्ये करायचे आहेत 24 धावा. 18 चेंडू 24 धावा करायच्या आहेत. म्हणजेच काय तर हा सामना टीम मोहिते ब्रदर्स संघाला जिंकायचा असेल ना तर ठराविक अंतराने गडी बाद करावे लागतील. गोलंदाज सुरेश आलेत. अगदी उंचपुरा वेगवान गोलंदाज आहेत सुरेश, परंतु मंगेश आणि अशोक यांनी चांगली फलंदाजी केली. मंगेश यांनी 2 चौकाराच्या मदतीने अगदी नाबाद 10 धावांवर खेळत असताना आणि अगदी क्षेत्ररक्षण आता विखुरलं गेलंय. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, स्वीपर कव्हर आहे, लॉंग ऑफ अगदी आहे, मिड विकेट आणि डीपला स्क्वेअर लेग तैनात केलाय सीमा रेषा लगत. परंतु ज्या प्रकारची हवा आहे अगदी म्हणजेच काय तर एवढ्या गरमीमध्ये देखील हवा आपल्याला पाहायला मिळते. आणि या क्रीडांगणावर भालेकरवाडीचं हे क्रीडांगण आणि ज्या प्रकारे खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये आनंद लुटलाय क्रिकेटचा, मात्र या खेळपट्टीवर गोलंदाजांना देखील मदत मिळते. जर तुम्ही चांगली फलंदाजी कराल तर तुम्ही अगदी चांगला खेळ देखील करू शकता. हे आपण अतुल भालेकर आणि प्रदीप सावंत या 2 खेळाडूंच्या माध्यमातून पाहिलंय. सुरेशचा पहिला चेंडू इनटू द स्लॉट अँड इट्स आउट ऑफ द प्लॉट. ह्यूज हिट. फलंदाज अशोक यांच्या बॅटमधून षटकार. धन्यवाद डीजे अद्वैत. काय फटका खेळला फलंदाज अशोक यांनी. ज्या प्रकारे ऑन साइडला बॉटम हँडचा वापर करत असताना हा फटका सजवलाय. चला जुना चेंडू द्या प्लीज. जुना चेंडू द्या. अगदी चेंडू बंगल्याच्या आतमध्ये मारलाय. म्हणजेच काय तर फलंदाज अशोक यांनी मात्र आपला पवित्रा आपला मनसुबा अगदी स्पष्ट केलाय. कारण त्यांना देखील माहित आहे की सामना अगदी जिंकायचा असेल तर चांगला खेळ करावा लागेल. चला थोडस फास्ट करा प्लीज दोन्ही टीम. 17 धावा धावफलकावर. 35चा करायचा आहे पाठलाग. 17 झाल्यात, अजून करायचे आहेत 18 धावा. अगदी प्रत्येक चेंडूवर वेगळी घडामोड पाहायला मिळते. आणि हा क्रिकेटचा खेळ असाच आहे. कधी एका क्षणाला एका संघाच्या बाजूने, कधी दुसऱ्या संघाच्या बाजूने.
अशोक साठी अगदी लॉफ्ट केलाय फटका, काय बॅट मधून आलाय स्वीट साऊंड, चेंडू आउट ऑफ द ग्राउंड. नाईक बापनपुरी प्रीमियर लीग षटकार. ते 20 धावा, 23 धावा धाव फलकावर. अगदी शॉर्ट पूल डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. फलंदाज अशोक पहिली षटकार हॅट्रिक खेळली जाते. वॉट अ शॉट. काय फलंदाजी केली अगदी आपल्या संघासाठी टीम साई संजीवनी. टीमची धावसंख्या 29 धावा, 6 धावांची आवश्यकता. एक विजयी षटकार येईल का? 6 धावेची गरज असताना अगदी बॅटच्या बॉटमला चेंडू लागलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक अगदी वेगाने चेंडूवर गेले आहेत. 1 धाव मात्र इथे प्राप्त होईल. या सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. 30 धावा धाव फलकावर, 5 धावांची आवश्यकता. ज्या प्रकारे अशोक यांनी आक्रमण केलंय गोलंदाज सुरेश यांच्यावर, इथे मात्र अगदी सामना खुला केलाय. टीम साई संजीवनी संघ अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना 5 धावांची गरज. विजयासाठी 5 धावांची गरज असताना अगदी हा चेंडू मात्र अचूक टप्प्यावर हाताळला गोलंदाज सुरेश. अगदी या स्पर्धेतील पहिली षटकार हॅट्रिक मात्र फलंदाज अशोक यांच्या बॅट मधून आपण पाहिली आहे. काय फलंदाजी केली, अगदी कमालीचे फटके खेळलेत या फलंदाजाने या डावामध्ये. कारण आउटफील्ड जर पाहिली तर अगदी भात शेती अगदी गहू केले असतील हे आपण वावरं पाहतोय. आणि मात्र या वावरामधून तुम्हाला खेळत असताना अगदी चेंडूला ट्रॅव्हल करणं सोपं नसतं. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, अगदी गोलंदाज हुशार आहेत. हा चेंडू मात्र अचूक टप्प्यावर हाताळलाय. निर्धाव चेंडू जे होते सांगता जरूर या षटकामध्ये 3 षटकार आले. सुरेश यांचं षटक समाप्त. 30 धावा धाव फलकावर. टीम साई संजीवनी. पाच धावांची आवश्यकता विजयासाठी टीम साई संजीवनी. विरोधात खेळत असताना टीम मोहिते ब्रदर्स. पहिला चेंडू अगदी नो चेंडूचा इशारा येतोय पंचांचा. आणि या पहिला चेंडू हातात असताना अगदी नो म्हणजेच काय तर पुढचा चेंडू असेल येस फ्री हिट. अगदी पंचांनी गोल हात फिरवलेत. फलंदाजाला सुवर्ण संधी असेल. 4 धावांची आवश्यकता विजयासाठी टीम मोहिते ब्रदर्स. येस अगदी फ्रीडचा चेंडू सुवर्ण संधी असेल. फलंदाज मंगेश. फ्रीडचा चेंडू विजयी फटका येईल का? येस विजयी संपादन केलाय. मंगेश यांच्या बॅट मधून येतोय विजयी भव बोलणारा चौकार. अभिनंदन टीम साई संजीवनी. हार्ड लक बॅड लक मोहिते ब्रदर्स.